नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागतात. एखाद्याने आपल्याला मदत केली, ती कोणत्या भावनेने केली यापेक्षा आपण ती मदत लक्षात ठेवून उपकार मानावेत आणि हे आपल्यावर ऋण आहे हे समजून घ्यावे आणि ते फेडण्याचा तंतोतंत प्रयत्न करायचा आहे. याचं कारण ऋण, कर्ज, उपकार आणि कर्म, पाप यामधली कोणतीही गोष्ट जर आपल्या हातून राहिली फेडण्याची, तर ती फेडण्यासाठी आपल्याला पुढचा जन्म घ्यावाच लागतो. आपले विधाता प्रभू राम देखील ऋण फेडण्यासाठी त्यांना जन्म घ्यावा लागला. त्याचं कारण कसं काय, की देव कसं काय ऋण फेडतात. परंतु जेव्हा देह धारण करून काही कृत्य कर्म करतात, तर त्यांना देखील कर्म ऋण फेडावे लागते. तर हे कसं ते आपण पौराणिक कथेनुसार पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता पहा. तर तुम्हाला त्याचं तात्पर्य आणि ह्या गोष्टीचा बोध कळणार आहे. चला तर मंडळी, मग सुरुवात करू.